नमस्ते. आज गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून सगळीकडे गजानन महाराजांची आरती किंवा त्यांच्या मंदिरांमध्ये बरेचसे भक्तजण येतील आणि त्या सगळ्यांना एकच विनंती आहे की जसं शेगावमध्ये गजानन महाराजांनी एक मोठं काम केलं आणि तुम्ही बघत असाल की तुम्ही तिकडे गेलेला देखील असाल शेगावला ज्या गजानन महाराजांच्या मंदिरात जिथे 24/7 24/7 सेवेकरी नेहमी सेवेला हजर असतात. एक एक वर्ष लोक लाईनीमध्ये अवेलेबल असतात सेवेसाठी. त्या लोकांना काही मोठे पैसे दिले जात नाही, पण फक्त सेवा करण्याकरता तिथे जातात. त्या एरियातली जी स्वच्छता आहे फक्त मंदिरातलीच नाही, त्यांची जी संस्था आहे त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी त्यांनी स्वच्छता ठेवलेली आहे मंदिरात, मंदिराच्या बाहेरच्या बाजूला, ही आपण सगळ्यांना एक शिक्षण दिलं जातं की स्वच्छता, जिथे स्वच्छता असते तिथेच देवाचं मंदिर असं की तिथेच देवाचा वास असतो. हेच त्यांनी तिथे दाखवलेलं आहे. सतत त्यांचे सेवेकरी मंदिरामध्ये, मंदिराच्या बाहेर स्वच्छता करण्याकरता नेहमी हजर असतात. संपूर्णपणे लोक तिथे एक लाईनीतून उभं राहून कुठच्या प्रकारची गडबड गोंधळ न करता तिथे हजेरी लावतात आणि त्याचप्रमाणे लोक तिथे त्यांच्या सेवेचा आनंद किंवा सेवेचा उपभोग म्हणून जे त्यांचं अन्नग्रहण असतं, ज्याला आपण त्या सगळ्या गोष्टीचं अन्नदान तिथे लोक करतात, जिकडे लोक त्या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेतात. अशा ठिकाणी जाऊन कुठच्याही प्रकारची गडबड किंवा गोंधळ न करता लोक ते अन्नदान देखील घेतात, त्याचा आस्वाद देखील घेतात. म्हणून जर पॉसिबल असेल वर्षातून एकदा, कधीही इफ नॉट पॉसिबल वर्षातून एकदा, 5 वर्षातून एकदा तरी गजानन महाराजांच्या शेगावला दर्शनाला जरूर जाऊन या. तिकडची स्वच्छता पाहून तुमचं देखील मन भरून जाईल. धन्यवाद ही गोष्ट ऐकल्याबद्दल. आणि गजानन महाराजांच्या सेवेसाठी जर तुम्हाला आजूबाजूच्या ठिकाणी मंदिरात अगर जर जाण्याचा योग असेल तर डेफिनेटली जा. धन्यवाद. आपला दिन शुभ हो. थँक्स अँड बाय फॉर नाऊ.